ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आतापर्यंत आपण ऍप्लिकेशन्स टू फिजिक्स पाहिले. त्यानंतर आहेत ऍप्लिकेशन्स टुवर्ड्स जिओमेट्री. जिओमेट्री रिलेटेड दोन प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत. ऍप्लिकेशन्स टू जिओमेट्री अँड ऍप्लिकेशन्स टू कोऑर्डिनेट जिओमेट्री. जिओमेट्रिकल ऍप्लिकेशन्सलाच ऍप्लिकेशन्स ऑफ रेट मेजर अशा प्रकारे म्हटलं जातं. ऍप्लिकेशन्स ऑफ rate measures. In this one, we have to make the use of derivatives. Find the rate of change of different geometrical values, that is rate of change of volume, rate of change of radius, rate of change of area. For example, if we consider circle, then area of circle is equal to pi r square. In this one, suppose this one is the circle. We know that the area of circle depends upon its radius. As we go on increasing the radius of circle, area of circle will also increase. Area म्हणजे काय असतं? complete region bounded by that circle. सर्कल ने बाउंड केलेला हा जो कंप्लीट रिजन असेल तो रिजन म्हणजेच त्या सर्कलचा एरिया. यामध्ये सर्कलचा एरिया हा त्याच्या रेडियसवर डिपेंड आहे. रेडियस चेंज झाले की त्याचा एरिया पण चेंज होईल. पण रेट ऑफ चेंज म्हणजे काय असतं? ॲज वी गो ऑन इन्क्रीजिंग द रेडियस ऑफ द सर्कल, area of circle will also goes on increasing. Now by how much amount or at which rate this area is changing is nothing but the rate of change of area with respect to time. म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्कलची रेडियस सध्या या पोझिशनला सर्कल आहे. In how much time, suppose in 5 seconds we are increasing the radius of the circle, then within same duration of time how much area is increased? That is nothing but the rate of increase of area or rate of change of area. In this one, rate of change of radius with respect to time is denoted by dr by dt. That is rate of change of radius with respect to time. Depending on that, the rate of change of area will be dA upon dt. Rate of change of area with respect to time, dA by dt. Rate of change of radius with respect to time is dr by dt. Area is function of radius. That's why rate of change of area depends on rate of change of radius. ज्या प्रमाणात त्याची रेडियस आपण चेंज करू, ज्या रेटनं त्याची रेडियस आपण चेंज करू, त्याच रेटनं त्या सर्कलचा एरिया हा चेंज होईल. जर रेडियस इन्क्रीज झाली तर एरिया इन्क्रीज होईल. जर आपण रेडियस डिक्रीज केली, एरिया will decrease. That will be proportional to the radius. Means rate of change of area proportional to rate of change of radius of the circle. Similarly, in case of a square, जर आपण यामध्ये एक स्क्वेअर कन्स्ट्रक्ट केला, स्क्वेअर म्हणजेच ऑल साइड्स आर इक्वल, त्या सर्व साइड्स इक्वल लेंथच्या असतील. जसजसं आपण साइडची लेंथ इन्क्रीज करू तसतसं त्या स्क्वेअरचा एरिया इन्क्रीज होईल. तर जसजसं आपण साइडची लेंथ डिक्रीज करू तसतसा स्क्वेअरचा एरिया डिक्रीज होईल. Means in this case, rate of change of area depends on rate of change of length of its side. Rate of change of area depends on the rate of change of its length or length of its side. That is nothing but the rate measure. Same rectangle असेल किंवा triangle असेल तर आपण
ट्रायंग्युलर सरफेस या ठिकाणी कन्सिडर केला. इन केस ऑफ ए ट्रायंगल, दिस वन इज सपोज ए ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल, जसं आपण त्याच्या साईड्स इन्क्रीज करत जाऊ तसं त्या ट्रायंगलचा एरिया इन्क्रीज होईल. त्यामध्ये हाईट आपण डिक्रीज केली, एरिया डिक्रीज होईल. किंवा बेस इन्क्रीज केला, एरिया इन्क्रीज होईल. बेस आणि हाईट या दोन डायमेन्शन्सवर डिपेंड असेल एरिया ऑफ ट्रायंगल. These are the rate measures related to area. Same will happen with the volume. Volume generally 3-dimensional structures मध्ये यूज केलं जातं. 3-dimensional फॉर्म मध्ये व्हॉल्यूमचा वापर करत असताना जर आपण त्याच्या सर्व साइड्स इन्क्रीज करत गेलो, जसं साइड्स इन्क्रीज होणार किंवा त्याचे डायमेन्शन्स इन्क्रीज होणार, त्याच प्रोपोर्शन मध्ये त्याचं व्हॉल्यूम पण इन्क्रीज होईल. Likewise, these rate measures from the geometry are the next applications of derivative. या रेट मेजर्स साठी आपल्याला काही फंडामेंटल फॉर्म्युले जे आपण 9th 10th क्लास पर्यंत स्टडी केलेले असतात तेच फॉर्म्युले यामध्ये आपल्याला यूज करायचे. आधी सर्व फॉर्म्युले केअरफुली अशा पद्धतीने आता पहा. फर्स्ट ऑफ ऑल, रिलेटेड टू एरिया. एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर, where r is the radius of the circle. काही काही सांगण्याची आवश्यकता नसावी. If r is the radius of the circle, then area of circle is pi r square. Then area of a square. Square आणि rectangle मध्ये फरक आहे. Square means its all sides are congruent. त्याच्या सर्व बाजू या सेम लेंथच्या असतील. हा असेल स्क्वेअर. मग त्याची प्रत्येक साइड किंवा एक साइडची लेंथ जर आपण x गृहीत धरली तर एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो? समजा x ही त्याची साइड असेल तर एरिया ऑफ स्क्वेअर होईल x स्क्वेअर, दॅट साइड स्क्वेअर. देन एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल means this one. यामध्ये या रेक्टँगलची लेंथ आणि त्याची ब्रेड्थ हे दोन डायमेन्शन्स इक्वल नसतात, ऑपोजिट साइड सेम राहतील. त्याला म्हणणार आपण रेक्टँगल. स्क्वेअर मध्ये चारही बाजू सेम. या रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय असतं? लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी. एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू breadth. That is the area of rectangle. Then next one will be the area of circle, square, rectangle, area of triangle. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो? Area of triangle is given by 1/2 into base into height. Area of triangle is given by 1/2 into base into height. In this one, we have one more formula to find the area of triangle. Area of triangle find करण्याचा आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला आहे. जर ट्रायंगलचा बेस आणि हाईट देण्याऐवजी या ट्रायंगलच्या 3 साइड दिलेल्या असतील A, B आणि C, अशा वेळी एरिया ऑफ ट्रायंगल असतो स्क्वेअर रूट ऑफ S इंटू S मायनस A, S मायनस B, S minus C. That is the area of triangle. Where S is semi perimeter म्हणजे अर्ध परिमिती. That is equal to A plus B plus C upon 2. This is another formula to find the area of triangle.
पण यामध्ये मोस्टली आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करायचं आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याचं. These are the different areas. Area of circle pi r square, where r is the radius of circle. Area of square, if side of the square is a x, then side square असेल स्क्वेअरचा एरिया. रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेड, कारण रेक्टँगल मध्ये लेंथ आणि ब्रेड हे दोन्ही डिफरंट असतील. स्क्वेअर मध्ये हे दोन्ही सेम असतात. ही साईड जर एक्स असेल प्रत्येक साईड त्याची एक्स होईल. एक्स स्क्वेअर हा असेल एरिया ऑफ स्क्वेअर. अँड एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट किंवा square root s, s minus a, s minus b, s minus c. These are the results to find the different areas. त्यानंतर related to three-dimensional structures or three-dimensional geometrical shapes. 2 dimensions मध्ये एरिया फाइंड करावा लागतो आणि 3 dimensions मध्ये व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया हे दोन्ही पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. Volume and surface area, these 2 points are included in case of three-dimensional structures. Normally, three-dimensional structures मध्ये पहिल्यांदा आपण पाहणार सरफेस एरिया. एरियाच्या नंतर सरफेस एरिया. आता सरफेस एरिया म्हणजे काय? यामध्ये थ्री डायमेन्शनल समजा आपण एक क्यूब कन्स्ट्रक्ट करू. सपोज एक रेक्टँग्युलर पॅरलल आपण कन्स्ट्रक्ट केला. तर आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रॉब्लेम सुरू करणार त्यावेळेस थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर्स डायरेक्टली याच्यावरती स्टडी करायचे आहेत. इन दिस रेक्टँग्युलर पॅरलोपाइप, त्याला आपण म्हणणार रेक्टँग्युलर पॅरलोपाइप. इट इज फॉर्म्ड बाय 6 डिफरंट सरफेसेस. 6 वेगवेगळ्या सरफेस पासून हा तयार झालाय. हा फ्रंट साइड, त्याला आपण ए बी सी डी गृहीत धरलं, हा फ्रंट साइड. त्यानंतर बॅक साइडला सपोज आहे पी क्यू आर आणि एस. यामध्ये नॉर्मली फ्रंट साइड आणि बॅक साइड सरफेस, हा जो बॅक साइड सरफेस आहे हा कंप्लीट आहे तो बॅक साइडचा सरफेस, आणि हा दुसरा ए बी सी डी आहे तो फ्रंटला आहे. असे 6 सरफेसेस. त्यानंतर ए पी एस टी हा एक सरफेस. नंतर पी क्यू आर सी हा एक सरफेस. नंतर एस टी सी आर हा एक बॉटम सरफेस, आणि टॉप सरफेस म्हणजे ए पी क्यू बी. हे 6 डिफरंट सरफेसेस तयार होतात. त्यापासून हा रेक्टँग्युलर पॅरलोपाइप तयार झालेला आहे. सरफेस एरिया म्हणजे काय असतं? या प्रत्येक सरफेसचा एरिया, प्रत्येक सरफेसचा एरिया फाइंड करायचा आणि त्या सगळ्या एरियांचं ऍडिशन म्हणजेच असेल त्याचा टोटल सरफेस एरिया. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये खूप डिफरन्स आहे. सरफेस एरिया म्हणजे हे जे सर्व सरफेस त्याचे दिसते. समजा आपण हा रेक्टँग्युलर पॅरलोपाइप आहे, त्याची लेंथ आहे सपोज एल, ब्रेथ आहे सपोज बी, आणि हाईट आहे सपोज एच. हा एक रेक्टँग्युलर सरफेस आपण कन्स्ट्रक्ट केला. आता यामध्ये जो बॉटम असेल पी सी आर एस, तो रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया काय? लेंथ इंटू ब्रेथ. रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ. हे एल इंटू बी हा बॉटम सरफेसचा एरिया येईल. बॉटम सरफेसचा एरिया काय झाला? एल इंटू बी.
बॉटम सरफेस आणि टॉप सरफेस दोघांचे डायमेन्शन सारखेच आहेत. समजा हा एक हॉल आपण कन्स्ट्रक्ट केला, हॉलमध्ये फ्रंट साईडची वॉल आणि बॅक साईडची वॉल सेम लेंथ सेम डायमेन्शनचे असतील. त्यानंतर दोन्ही लेफ्ट हँड राईट हँड साईडच्या ज्या वॉल्स आहेत त्यांचे डायमेन्शन सेम असतील. ग्राउंड सरफेस आणि टॉप सरफेस हे दोन्ही डायमेन्शन सेम असतील. म्हणजे हा जो बॉटम सरफेस आहे त्याचा एरिया आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. टॉप सरफेस त्याचा पण एरिया काय येईल, म्हणजे टोटल एरिया झाला 2 इंटू एल इंटू बी. हे झाले दोन सरफेस. त्यानंतर साईडचे सरफेस ए पी एस डी हा सरफेस, त्यामध्ये त्याची लेंथ आहे बी आणि हाईट किती आहे एच. एक साईड आहे त्याची बी आणि एक साईड आहे एच, म्हणजे त्याचा एरिया काय येईल बी इंटू एच. ही लेंथ आहे बी आणि हाईट किती आहे दोन डायमेन्शन्स, त्याचा एरिया येईल बी इंटू एच. तोच एरिया त्याच्या अपोजिट साईडच्या सरफेसचा आहे, म्हणजे बी क्यू आर सीचा, म्हणजेच एकूण अपोजिट सरफेसचा एरिया काय झाला 2BH. आणि फ्रंट साईड आणि बॅक साईड, फ्रंट साईडचा एरिया, फ्रंट साईडची लेंथ आहे एल आणि हाईट आहे एच, म्हणजे या रेक्टँगलसाठी एरिया होईल एल इंटू एच, म्हणजे एकूण एरिया एल इंटू एच प्लस बॅक साईडचा एल इंटू एच, दॅट इज 2 इंटू एल इंटू. हा झाला टोटल सरफेस एरिया रेक्टँग्युलर पॅरलो पाईपचा. या रेक्टँग्युलर पॅरलो पाईपचा टोटल सरफेस एरिया असेल 2 इंटू लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस 2 इंटू बी इंटू एच प्लस 2 इंटू एल इंटू एच. लाईकवाईज जे डिफरंट जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्सचा आपण सरफेस एरिया फाइंड करू शकतो. आता हा सरफेस एरिया डिफरंट डायग्राम्सचा अशा पद्धतीने असणार आहे. यामध्ये पहा, सरफेस एरिया ऑफ रेक्टँग्युलर पॅरलेलो पाईप. आता जी डायग्राम काढलेली होती त्याला म्हटलं जातं रेक्टँग्युलर पॅरलो पाईप, म्हणजे लंब इष्टिका चिती. रेक्टँग्युलर पॅरलो पाईप मराठी मीडियम साठी लंब इष्टिका चिती. आणि त्या रेक्टँग्युलर पॅरलो पाईपचा सरफेस एरिया काय असेल 2 इंटू ब्रॅकेट 2 कॉमन घेतला एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल, एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू, that is the surface area of rectangular parallel pipe. त्यानंतर क्यूब. क्यूब म्हणजे काय, जो रेक्टँग्युलर पॅरलो पाईप आहे त्याची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही डायमेन्शन्स वेगवेगळे आहेत. जर हे तिन्ही सेम असले, जर तिन्ही डायमेन्शन सेम असतील, म्हणजे समजा हा एक पर्टिक्युलर क्यूब आपण कन्स्ट्रक्ट केला, त्याची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट हे तीनही डायमेन्शन्स सेम आहेत. मग लेंथ आहे सपोज एल, ब्रेड्थ पण आहे एल, प्रत्येक सरफेस हा त्याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे चौरस, प्रत्येक सरफेस त्याचा स्क्वेअर आहे. मग बॉटम सरफेसचा एरिया होईल एल स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतं साईड स्क्वेअर, चौरसाचं क्षेत्रफळ साईड स्क्वेअर. बेसचा एरिया होईल एल स्क्वेअर, टॉपचा एरिया एल स्क्वेअर, लेफ्ट साईड राईट साईड फ्रंट बॅक प्रत्येक सरफेसचा एरिया काय असेल एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर 6 टाइम्स, कारण असे 6 सरफेसेस आहेत. म्हणजेच सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय येणार 6 इंटू एल स्क्वेअर. दिस वन इज द सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर. त्यानंतर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता सिलेंडर म्हणजे काय,
लंबवृत्तचिती म्हणजे सिलेंडर. आता यामध्ये टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस हे सर्क्युलर असतात. टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस हे सर्क्युलर येतात. त्याची रेडियस आहे सपोज आर आणि हाईट आहे सपोज एच. यामध्ये दोन प्रकारचे एरिया येतात. एक म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया आणि दुसरा म्हणजे टोटल सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय? समजा हे सिलेंडर किंवा आपण याला जर ब्रेक केलं, या सिलेंडरला व्हर्टिकल कट जर आपण याचा घेतला, समजा या ठिकाणी हा कट केला आणि स्ट्रेट लाईन मध्ये त्याला कन्वर्ट केलं, तर त्यापासून एक रेक्टँगल तयार होतो. सरफेस एरियाची कन्सेप्ट कशी? समजा एक सिलेंड्रिकल पार्ट आहे. आपण एक आपल्या नोटबुकनी पण हे व्हेरीफाय करून पाहू शकतो. नोटबुक आपण जर अशा प्रकारे राउंडेड घेतली आणि नंतर त्याला पुन्हा स्ट्रेट घेतलं, तर त्या राउंडेडचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे? रेक्टँग्युलर शेपमध्ये होत आहे. नोटबुक हातामध्ये घ्या आणि व्हेरीफाय करून पहा. हा असेल तो सिलेंडर. नोटबुक हातामध्ये घेऊन पहा प्रत्येक जण. सिलेंडर तयार होईल जर त्याला फोल्ड केलं पूर्ण तर, आणि त्याला जर पूर्ण पुन्हा आपण रिओपन केलं तर त्यापासून तयार होतो एक रेक्टँगल. मग कर्व्ड सरफेस एरिया म्हणजेच त्या रेक्टँगलचा एरिया. आता तो जो रेक्टँगल असेल त्याची हाईट म्हणजेच एच असेल आणि त्याची जी लेंथ असेल ती लेंथ म्हणजेच हा जो कर्व आपण पूर्णपणे ओपन केलेला आहे त्याची लेंथ म्हणजे 2πr. सर्कल आहे सपोज एखादा. सर्कलला जर आपण इथे कट केला आणि त्यापासून एक स्ट्रेट लाईन तयार केली तर त्याची लेंथ येथे 2πr, कारण ती लेंथ म्हणजेच त्या सर्कलचा सर्कम्फरन्स, त्या सर्कलचा परिघ असतो. सर्कलला आपण या ठिकाणी कट केला आणि त्यापासून एक स्ट्रेट लाईन तयार केली तर ती लेंथ म्हणजेच त्या सर्कलचा सर्कम्फरन्स किंवा त्याचा परिघ असेल आणि ती लेंथ इक्वल टू येणार 2πr आणि हाईट आहे त्याची h. मग जो कर्व्ड सरफेस एरिया आहे म्हणजे दोन प्रकारचे सरफेस एरिया येतात. एक म्हणजे टोटल सरफेस एरिया आणि दुसरा असतो तो कर्व्ड सरफेस एरिया. मग टोटल सरफेस एरिया आणि कर्व्ड सरफेस एरिया, सरफेस एरियामध्ये कर्व्ड सरफेस एरिया इक्वल टू असतो 2πrh आणि टोटल सरफेस एरिया इज 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. कारण का? ते टॉपचा सर्क्युलर पार्ट आहे त्याचा एरिया πr², बॉटमचं सर्कल आहे त्याचा एरिया πr². 2πrh प्लस πr² प्लस πr², त्या दोन्ही सर्कलचा एरिया त्यामध्ये ऍड करावा लागेल. हा होईल त्याचा टोटल सरफेस एरिया. हे सर्व फॉर्म्युले तुम्ही अप टू 10th स्टडी केलेले आहेत, फक्त त्याचा एक रिव्ह्यू या ठिकाणी आवश्यक आहे. दिस वन इज अबाउट द सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. देन सरफेस एरिया ऑफ स्फिअर. स्फिअरचा सरफेस एरिया काय असतो? सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4πr². सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज 4πr². स्फिअरचा सरफेस एरिया असतो 4πr². त्यानंतर सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन. कोन म्हणजे कोन आईस्क्रीमचा कोन किंवा जोकरची टोपी. यामध्ये हा जो अप्पर सरफेस आहे तो ट्रँग्युलर आहे आणि बॉटम सरफेस आहे तो सर्क्युलर आहे. याचा सरफेस एरिया म्हणजे बॉटमच्या सर्कलचा एरिया आणि प्लस त्या ट्रँग्युलर पार्टचा. याचा सरफेस एरिया काय असतो?
सरफेस एरिया ऑफ कोन, सरफेस एरिया ऑफ कोन, त्यामध्ये दोन प्रकारच्या हाईट असतात. एक असते परपेंडिक्युलर हाईट, त्याला डिनोट केलं जातं एच ने, आणि एक असते स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरकस उंची एल, आणि आर. याचा जो फक्त ट्रायंग्युलर पार्ट आहे त्याचा एरिया आहे तो सरफेस एरिया पाय आर एल, आणि पुन्हा पाय आर स्क्वेअर हा सर्कलचा एरिया, म्हणजेच सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एल, एल नॉट एच. आणि त्याचं व्हॉल्यूम येतं 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम डिफरंट आहे, सरफेस एरिया डिफरंट आहे. सरफेस एरिया म्हणजे प्रत्येक सरफेसच्या एरियाचं ॲडिशन. These are the different important surface areas and areas. Then about the volume. Volume मध्ये volume of rectangular parallelepiped, rectangular parallelepiped, rectangular parallelepipedचं व्हॉल्यूम इक्वल टू रेक्टँग्युलर पॅरलोपाईपचा सरफेस एरिया 2 इंटू एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल. याच रेक्टँग्युलर पॅरलोपाईपचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. व्हॉल्यूमची कन्सेप्ट कशी आहे पहा. व्हॉल्यूम आणि रेक्टँग्युलर पॅरलोपाईपचा सरफेस एरिया दोन्हीमध्ये डिफरन्स काय. समजा यामध्ये आपण एक रेक्टँग्युलर पॅरलोपाईप कन्सिडर केला, ज्याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट डिफरंट आहेत. हा सपोज एक रेक्टँग्युलर पॅरलोपाईप आहे. याचं व्हॉल्यूम एरिया म्हणजे 2 डायमेन्शनल सरफेसनी ऑक्युपाय केलेला रिजन. एरिया जसं समजा एरिया ऑफ ट्रायंगल आपण घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे या 3 साइड्सना ऑक्युपाय केलेला हा पर्टिक्युलर रिजन. किंवा एरिया ऑफ सर्कल आपण घेतो, सर्कलच्या मध्ये बाउंड झालेला हा पर्टिक्युलर रिजन. पण व्हॉल्यूम म्हणजे 3 डायमेन्शनल जॉमेट्रिकल फिगर्सनी ऑक्युपाय केलेला स्पेस. त्याला एरिया म्हणण्याऐवजी रिजन किंवा स्पेस असं म्हटलं जातं. हा एक पर्टिक्युलर बॉक्स आहे असं कन्सिडर करा. याची लेंथ सपोज एल, ब्रेड्थ आहे बी आणि हाईट आहे एच. यामध्ये लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट हे 3 डायमेन्शन्स यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्याचं व्हॉल्यूम म्हणजे या पूर्ण रेक्टँग्युलर पॅरलोपाईपनं ऑक्युपाय केलेला स्पेस, रिजन, त्या रिजनचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. व्हॉल्यूम काय असतं रेक्टँग्युलर पॅरलोपाईपचं? रेक्टँग्युलर पॅरलोपाईपचं व्हॉल्यूम that is L into B into H. L length into breadth into height, that is equal to L into B into H. In general कुठल्याही डायग्रामचं व्हॉल्यूम त्याचा एक जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आपला वेक्टर्स मध्ये यूज करायचा आहे. दॅट इज एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. एरिया ऑफ बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. या रेक्टँग्युलर पॅरलोपाईपच्या बेसचा एरिया येईल L इंटू बी आणि त्याची हाईट H. So L into B into H will be the volume of this rectangular parallelepiped. तर जर हा पॅरलोपाईप रेक्टँग्युलर असण्याऐवजी त्याच्या सर्व साइड्स सेम असतील म्हणजेच तो एक क्यूब असेल. व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, साइडची लेंथ आहे सपोज एल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब दॅट इज इक्वल टू काय असेल, कारण लेंथ
ब्रेडथ आणि हाईट हे तिन्ही डायमेन्शन सेम आहेत. L into L into L, that is equal to काय येणार, L cube is the volume of cube. Then third one is the volume of sphere. Volume of sphere चा फॉर्म्युला काय असतो, 4/3 into pi r cube. Volume of cube is, volume of sphere is 4/3 pi r cube. Then volume of cylinder, volume of cylinder. सिलेंडरचा सरफेस एरिया पाहिला आपण दोन प्रकारचा, कर्व्ड आणि टोटल. पण सिलेंडरचं व्हॉल्यूम असतं पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर एच. देन व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हे कोणचं व्हॉल्यूम हे सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3 असतं. त्यानंतर हे झाले सर्व एरिया, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम डिफरंट ज्या काही डायग्राम्स किंवा जॉमेट्रिकल शेप्स आपण स्टडी करतो त्यामधले हे सर्व फॉर्म्युले प्लस आणखी काही एक्स्ट्रा फॉर्म्युले पण आहेत तुमच्या नोट्समध्ये. जो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा इनिशियल थेरॉटिकल पार्ट आहे पेज नंबर 146 वरती, त्यात सगळे फॉर्म्युले नाही आहेत आणि समोर पण सगळे फॉर्म्युले नाही आहेत. दोन्ही कंबाईन करून सगळे फॉर्म्युले तयार करायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. हे सर्व फॉर्म्युले हाच मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन असेल रेट मेजर्स या टाईपच्या ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हसाठी.